महाराष्ट्राच्या जीवावर उठलेलं हे सरकार आहे. रोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. त्या संदर्भात या सरकारने शरम आणि लाज विकून खाल्लेली आहे. त्यांना ना कर्जमाफी मिळते, ना पीक विमा मिळतोय, ना संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत मिळते. आता शेतकरी आत्महत्या कमी झाल्या की काय, म्हणून काल जलजीवन मिशनच्या हर्षल पाटील नावाच्या कंत्राटदाराने 1.5 कोटी रुपयाचं बिल मिळत नाही, कर्जबाजारी झालेला आहे, 1.5 वर्षापासून बिल मिळत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवून टाकलं आणि जगाचा निरोप घेतला. आता शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचं आपल्याला या महाराष्ट्रातून बघायला दिसणार. पीडब्ल्यूडीचे जवळपास 80,000 कोटी रुपये देणे, जलजीवन मिशनचे पैसे मिळत नाही, डीपीडीसीच्या पैशाचा पत्ता नाही, संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे, रस्त्यावर कंत्राटदार काम करायला तयार नाही. काय करणार, काय होणार आहे महाराष्ट्राचं? आणि आता तर जलजीवन मिशनच्या सरकारने आत्महत्या केली, पुढे पीडब्ल्यूडीचे सगळे आपले कंत्राटदार आत्महत्या करतील. म्हणजेच आता शेतकऱ्यानंतर ठेकेदार, कंत्राटदार यांच्या आत्महत्यांचा दौर सुरू होणार. कुठे गांभीर्यानं, कोण बघतोय गांभीर्याने या महाराष्ट्राला? कंगाल करून ठेवलाय, भिकारी करून ठेवलाय. काल कोकाटे म्हणाले. आता हेच खरं आहे की यांनी सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला विकून खाल्लंय आणि महाराष्ट्राला कंगाल करून सोडलाय. यांचा बंदोबस्त प्रत्येक निवडणुकीत केल्याशिवाय हे वटणीवर येणार नाही, हे सरळ होणार नाही आणि यांची भ्रष्ट झालेली बुद्धी ही शुद्ध होणार नाही. हा विचार आता महाराष्ट्रातील जनतेने करावा, अशीच आता विनंती करायची पाळी आमच्यावर आली.